झालं. विद्यार्थी मित्रांनो, आपण व्यवसाय संघटना आणि व्यवस्थापन या विषयामध्ये व्यवसाय सेवा हे प्रकरण पाहतोय आणि या प्रकरणाचा विचार करत असताना ज्या व्यवसाय सेवा आहेत त्या व्यवसाय सेवेमधील महत्त्वाची जी सेवा आहे बँकिंग, तिचा आपण विचार इथं करणार आहोत. बँकिंगचा विचार करत असताना बँकांचे प्रकार आपण पाहिलेले आहेत. आज आपल्याला व्यावसायिक बँका ज्या आहेत त्या व्यावसायिक बँकांची कार्य आपल्याला समजून घ्यायची आहेत किंवा पाहायची आहेत. यामध्ये व्यावसायिक बँकांचा विचार जेव्हा आपण करतोय त्यांच्या कार्याचा जेव्हा आपण विचार करू त्यावेळेला आपल्याला दोन प्रकारची कार्य प्रामुख्याने इथं पाहायला मिळतात. त्याच्यातलं पहिलं कार्य आहे ते म्हणजे प्राथमिक कार्य आणि दुसरं कार्य आहे दुय्यम कार्य. प्राथमिक कार्य जे आहे त्या प्राथमिक कार्यामध्ये ठेवी स्वीकारणं आणि कर्ज देणं ही दोन बँकांची प्राथमिक कार्य आहेत, मूलभूत कार्य आहेत असं आपल्याला त्याला म्हणता येईल. या ठिकाणी दुय्यम कार्य जे आहे त्या दुय्यम कार्यामध्ये सुद्धा दोन प्रकार पडतात. त्यातलं पहिला प्रकार आहे प्रतिनिधी कार्य, ज्याला एजन्सी स्वरूपाची कार्य आपण म्हणतो, किंवा दुसरा प्रकार आहे उपयुक्त कार्य. म्हणजे दुय्यम कार्याचे दोन प्रकार, त्यातला पहिला प्रकार आहे प्रतिनिधी कार्य आणि दुसरा प्रकार आहे उपयुक्त कार्य. आज आपल्याला प्राथमिक कार्य जे आहे त्या प्राथमिक कार्यांचा विचार करायचा आहे. दुय्यम कार्य जे आहे ती दुय्यम कार्य आपण पुढच्या लेक्चरला आपण ती पाहणार आहोत. मग या ठिकाणी आपल्याला प्राथमिक कार्याचा विचार करत असताना त्यातलं पहिलं कार्य आहे, प्राथमिक कार्यातलं पहिलं कार्य आहे ते म्हणजे ठेवी स्वीकारणे. या ठिकाणी बँकांचा जेव्हा आपण विचार करतोय तेव्हा बँकांचा विचार करत असताना ठेवी स्वीकारणं हे बँकांचं प्राथमिक किंवा मूलभूत असं कार्य आहे. कारण ठेवी स्वीकारल्याशिवाय बँकेला आपला व्यवसाय करता येणार नाही किंवा बँक आपला व्यवसाय करू शकणार नाही. आणि म्हणून ठेवी स्वीकारणं हे बँकेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं कार्य असतं, ज्याला प्राथमिक कार्य असं म्हणता येईल, ज्याला मूलभूत कार्य असं म्हणता येईल. मग या ठिकाणी ठेवी स्वीकारणं हे जे कार्य आहे त्या कार्याचा विचार करत असताना व्यक्ती किंवा संस्था ज्या आहेत त्या व्यक्ती किंवा संस्थांकडून ठेवी स्वीकारण्याचं काम बँका काय करत असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. हे ज्या ठेवी आहेत त्या ठेवींचं वर्गीकरण आपल्याला दोन प्रकारात काय करता येईल. ठेवींचं वर्गीकरण दोन प्रकारात करता येईल. त्यामध्ये पहिला प्रकार आहे, आपण ठेवींचे प्रकार पाहतोय त्यातला पहिला प्रकार तो म्हणजे वेळ ठेवी. वेळ ठेवी, ह्या वेळ ठेवी ज्या आहेत या वेळ ठेवीमध्ये आपल्याला पुन्हा दोन प्रकार त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि त्यामध्ये मुदत ठेव आणि आवर्ती ठेव असे दोन प्रकार आहेत. मुदत ठेव आणि आवर्ती ठेव. आणि दुसरा जो प्रकार आहे त्यामध्ये आपल्याला मागणी ठेवी हा सांगता येईल. मागणी ठेवी, खरं तर जुन्या पुस्तकांमध्ये असे प्रकार पाडलेले नाहीत. तिथं फक्त ठेवी स्वीकारणं आणि ठेवींचे प्रकार हा मुद्दा आपला पाहायला मिळतो आहे. परंतु नवीन सिलेबसमध्ये आपल्याला ठेवींचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये पहिला प्रकार आहे वेळ ठेवी आणि दुसरा प्रकार आहे मागणी ठेवी. म्हणजे या ठिकाणी वेळ ठेवी ज्या आहेत त्या ठेवींना विशिष्ट वेळ आहे, विशिष्ट वेळेसाठी त्या किंवा मुदतीसाठी त्या ठेवी ठेवल्या जातात. आणि मागणी ठेवी ज्या आहेत त्या मागणी ठेवीमध्ये आपण मागू तेव्हा आपला रक्कम काय होत असते, मिळत असते किंवा बँक आपल्याला देत असते असं आपल्याला सांगता येईल. म्हणून ह्या दोन प्रकार जे आहेत त्या दोन प्रकारांचा विचार आपल्या इथं करायचा आहे. या वेळ ठेवी ज्या आहेत त्या वेळ ठेवींचा विचार करत असताना त्यातला पहिला प्रकार आहे तो म्हणजे मुदत ठेव. त्याला मुदत ठेव खातं असंही आपल्याला म्हणता येईल. त्याला काय म्हणता येईल, मुदत ठेव किंवा मुदत ठेव खाते. मुदत ठेव किंवा मुदत ठेव खाते, ज्याला फिक्स डिपॉझिट अकाउंट असं आपल्याला म्हणता येईल. त्याला काय म्हणता येईल, फिक्स डिपॉझिट अकाउंट असं म्हणता येईल. मुदत ठेव खात्याचा विचार करत असताना या मुदत ठेव खात्यामध्ये विशिष्ट रक्कम जी आहे ती विशिष्ट रक्कम निश्चित व्याजदरावर ठराविक कालावधीसाठी ठेवली जाते. विशिष्ट रक्कम जी आहे ती विशिष्ट रक्कम निश्चित कालावधीसाठी ती काय केली जाते, ठेवली जाते आणि ठराविक व्याजदरावर ठेवली जाते. तो व्याजदर जो आहे तो व्याजदर हा त्या ठेवीचा कालावधी किती आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. म्हणजे मुदत ठेव खात्याचा विचार करत असताना मुदत ठेव खात्यामध्ये निश्चित रक्कम निश्चित व्याजदरानं ठराविक कालावधीपर्यंत काय केले जाते, ठेव म्हणून ठेवली जाते. असं खातं जे आहे त्याला काय म्हणता येईल, मुदत ठेव असं म्हणता येईल किंवा मुदत ठेव खातं असं म्हणता येईल, ज्याला फिक्स डिपॉझिट अकाउंट असं आपल्याला म्हणता येईल. मग हे जे अकाउंट आहे किंवा मुदत ठेव खातं जे आहे त्या मुदत ठेव खात्यामध्ये इतर जे काही खात्यांचे प्रकार आहेत त्यापेक्षा सर्वात जास्त म्हणजे व्याजाचा दर जो आहे तो व्याजाचा दर कसा आहे, जास्त आहे.
व्याजाचा दर कसा आहे तर जास्त आहे. या ठिकाणी त्याचबरोबर हा जो कालावधी आहे किंवा मुदत जी आहे त्या मुदतीवरती व्याजाचा दर अवलंबून आहे. मुदतीवर व्याजाचा दर काय असतो अवलंबून असतो. म्हणजेच जर तुम्ही कमी कालावधीसाठी जर फिक्स डिपॉझिटमध्ये पैसे ठेवत असाल, मुदत ठेव खात्यात पैसे ठेवत असाल तर तुम्हाला व्याजाचा दर कमी असेल. परंतु जर तुम्ही जास्त कालावधीसाठी तुम्ही रक्कम ठेवत असाल तर तुम्हाला ते व्याजाचा दर कसा असणार आहे जास्त असणार आहे. म्हणजे मुदत ठेव खात्यामध्ये जे पैसे आपण ठेवतोय त्या ती किती मुदतीवरती ठेवतोय त्याच्यावरती काय आहे व्याजाचा दर अवलंबून आहे. इतर खात्यांपेक्षा सरासरीनं पाहिलं तर व्याजाचा दर या खात्यावरती जास्त असलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. या ठिकाणी हे जे खातं आहे या खात्यामध्ये जी रक्कम आपण ठेवतोय ती विशिष्ट कालावधीसाठी ठेवतोय आणि तो कालावधी जे आहे किंवा ती मुदत जी आहे ती मुदत पूर्ण झाल्याशिवाय आपल्याला रक्कम काढता येत नाही. ती मुदत जी आहे ज्या कालावधीसाठी आपण ती रक्कम ठेवली तो कालावधी पूर्ण झाल्याशिवाय ती मुदत पूर्ण झाल्याशिवाय काय करता येत नाही ती रक्कम काढता येत नाही. हे या खात्याचं वैशिष्ट्य आहे. चौथा मुद्दा त्यातला आपला या खात्यासंदर्भातला आपला सांगता येईल की हे जे खातं आहे या खात्यावरती एकदाच पैसे ठेवले जातात. पैसे काय केले जातात एकदाच. रक्कम काय केली जाते ठेवली जाते. म्हणजे ह्या खात्यामध्ये पुन्हा पुन्हा रक्कम भरता येत नाही. तर एकाच वेळेला जी रक्कम तुम्हाला ठेवायची आहे मग ती 10,000 रुपये असू दे 50,000 रुपये असू दे लाख रुपये असू दे जे काही रक्कम असेल ती एकाच वेळी भरली जाते किंवा एकाच वेळी ठेवली जाते. असं हे ह्या खात्याचं काय आहे पुढचं वैशिष्ट्य असलेलं आपल्याला सांगता येईल. या ठिकाणी हे खात्याचा विचार करत असताना ज्यावेळेला खातेदार जो पैसे ठेवणार आहे खातेदार आहे त्या खातेदाराला रक्कम ठेवल्यानंतर त्याची पावती मिळते. खातेदाराला ठेव पावती त्याला म्हणता येईल. खातेदाराला काय दिली जाते ठेव पावती त्या ठिकाणी दिली जात असलेली आपल्याला पाहायला मिळते. ज्यावेळेला आपण खात्यावरती किंवा ह्या मुदत ठेव खात्यावरती पैसे ठेवतोय त्यावेळेला खातेदारानं जी रक्कम ठेवलेली आहे त्या खातेदाराला रक्कम ठेवल्याची पावती दिली जाते. त्याला ठेव पावती असं म्हटलं जातं. ही जी ठेव पावती आहे या ठेव पावतीवरती त्याला कर्जाची सुविधा जी आहे ती कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. त्याला जर गरज असेल पैशाची गरज जर असेल तर अशा वेळेला कर्ज उपलब्ध करून दिलं जातं या पावतीवरती. म्हणजे ती जी पावती आहे ती पावती तारण म्हणून ठेवली जाईल आणि त्यावरती काय केलं जाईल साधारण 90% कर्ज उपलब्ध करून दिलं जात असलेलं आपल्याला सांगता येईल. हे जे खातं आहे या खात्याचा विचार करत असताना मुदतीच्या आधी जर आपण रक्कम काढली मुदत ठेव खात्यामध्ये आपण विशिष्ट मुदतीसाठी रक्कम ठेवतोय विशिष्ट कालावधीसाठी रक्कम ठेवतोय आणि ती मुदत संपल्याशिवाय पैसे काढता येत नाहीत असं आपण इथं पाहिलं आहे. परंतु जर काही तातडीच्या कामासाठी जर आपण ते पैसे काढले तर आपल्याला त्याच्यावरती कमी व्याजदरानं व्याज मिळत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. अशा प्रकारचं हे मुदत ठेव खातं आहे. मुदत ठेव खात्याचं आपण एक 5-6 मुद्दे इथं पाहिले किंवा वैशिष्ट्य पाहिली त्याची. मुदत ठेव खात्यामध्ये विशिष्ट रक्कम विशिष्ट व्याजदरानं निश्चित कालावधीसाठी काय केले जाते ठेवली जाते. मग या खात्याचा विचार करत असताना इतर खात्यांपेक्षा या खात्यावरती व्याजाचा दर कसा आहे जास्त आहे. दुसरा मुद्दा काय पाहिला ह्या खात्यावरती जे काही व्याज मिळतं ते व्याज कशावरती अवलंबून आहे तर त्या कालावधीवरती अवलंबून आहे मुदतीवरती अवलंबून आहे. तुम्ही किती मुदतीसाठी ती रक्कम ठेवता त्याच्यावरती व्याजाचा दर अवलंबून आहे. तिसरा मुद्दा पाहिला मुदत पूर्ण झाल्याशिवाय आपल्याला या खात्यावरील पैसे काढता येत नाहीत. त्यानंतर चौथा मुद्दा पाहिला एकदाच रक्कम ठेवली जाते. पाचवा मुद्दा पाहिला आहे खातेदाराला रक्कम ठेवल्यानंतर ठेव पावती जी आहे ती दिली जाते. सहावा मुद्दा पाहिला ही जी ठेव पावती त्याला दिलेली आहे त्याच्यावरती त्याला कर्ज उपलब्ध होतं किंवा त्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. म्हणजे तातडीच्या वेळेला गरजेच्या वेळेला त्याला ती पावती तारण ठेवून काय करता येईल पैसे काढता येतील. अशा प्रकारची माहिती आपल्याला या मुदत ठेव खात्यामध्ये लिहावी लागेल किंवा लक्षात ठेवावी लागणार आहे. दुसरा त्यातला वेळ ठेवीचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे आवर्ती ठेव.
दुसरा प्रकार आहे आवर्ती ठेव. त्याला रिकरिंग डिपॉझिट अकाउंट असं आपल्याला म्हणता येईल. त्याला रिकरिंग डिपॉझिट असं म्हणता येईल किंवा खातं जर म्हटलं, आवर्ती ठेव खातं जर म्हटलं तर रिकरिंग डिपॉझिट अकाउंट असा शब्द आपल्याला त्याला वापरता येतो किंवा इंग्लिशमध्ये अकाउंटमध्ये तो वापरला जात असलेला आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी हे दोन्ही पण ठेवींचे प्रकार आहेत. विशिष्ट कालावधीसाठी तर रक्कम ठेवली जाते, परंतु मुदत ठेव खात्यामध्ये एकदाच रक्कम ठेवली जाते, विशिष्ट व्याजावरती ठेवली जाते आणि मुदत संपल्याशिवाय ती रक्कम काढता येत नाही. आवर्ती ठेव खातं जे आहे त्या आवर्ती ठेव खात्याचा विचार करत असताना ह्या आवर्ती ठेव खात्यामध्ये नियमित उत्पन्न असणारी जी काही मंडळी आहेत किंवा लोक आहेत, पगारदार व्यक्ती आहेत, त्या आवर्ती ठेव खात्यामध्ये विशिष्ट कालावधीनंतर पुन्हा पुन्हा रक्कम जी आहे ती त्यांना भरता येत असलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे आवर्ती ठेव खातं जे आहे त्या आवर्ती ठेव खात्यामध्ये ठराविक रक्कम ठराविक कालावधीने पुन्हा पुन्हा ठराविक काळापर्यंत भरली जाते. ठराविक रक्कम ठराविक कालावधीने पुन्हा पुन्हा काय केलं जाते, विशिष्ट कालावधीपर्यंत भरली जाते. जसं तुम्ही पोस्टामध्ये आरडीची खाती काढत असाल, तुम्ही दैनंदिन ठेव जे आहेत व्यावसायिक आपण पाहतोय की दैनंदिन ठेवी ज्या आहेत त्या दैनंदिन ठेवी त्या ठिकाणी काय केलं जातं, स्वीकारल्या जातात. तसे ज्या ठेवी आहेत त्या प्रकारच्या ठेवी आहेत त्या ठेवींना आपल्याला आवर्ती ठेव असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे ठराविक रक्कम ठराविक कालावधीनं पुन्हा पुन्हा ठराविक कालावधीपर्यंत काय केलं जाते, भरली जाते. जसं आपण शेताचा विचार जेव्हा आपण करतोय त्यावेळेला आपल्याला पाहायला मिळतं की आपण शेतीच्या पिकाला किंवा पिकांना पहिलं आवर्तन दिलं, दुसरं आवर्तन दिलं, तिसरं आवर्तन दिलं, म्हणजे ठराविक कालावधीनंतर पुन्हा पुन्हा आपण काय करतो, त्या पिकाला पाणी देत राहतो जोपर्यंत पीक तयार होत नाही तोपर्यंत. तशाच पद्धतीनं या आवर्ती ठेव खात्यामध्ये ठराविक रक्कम विशिष्ट कालावधीनंतर पुन्हा पुन्हा ठराविक मुदतीपर्यंत काय केली जाते, भरली जाते. जर तुम्ही आरडीचं खातं जर काढलं असेल आणि दर महिन्याला तुम्ही 100 रुपये भरणार असाल तर दर महिन्याला 100 रुपये तुम्हाला किती वर्ष भरायचे आहेत, 5 वर्ष भरायची आहेत. आणि 5 वर्षाचा कालावधी झाल्यानंतर तुम्हाला ती एकदम रक्कम जी आहे ती व्याजासहित काय होईल, तुम्हाला मिळणार आहे. आणि म्हणून हे आवर्ती ठेव खातं जे आहे त्या आवर्ती ठेव खात्यामध्ये पुन्हा पुन्हा रक्कम भरता येते, मात्र मुदत ठेव खात्यामध्ये एकदाच रक्कम भरता येते. मग हे जे आवर्ती ठेव खातं जे आहे त्या आवर्ती ठेव खाते विचार करत असताना इथं व्याजाचा दर जो आहे, व्याजाचा दर जो आहे तो मुदत ठेव खातं जे आहे त्या मुदत ठेव खात्याच्या बरोबरीनं असतो. व्याजाचा दर जो आहे तो कसा आहे, मुदत ठेव खातं जे आहे त्या मुदत ठेव खात्याच्या बरोबरीनं साधारणपणे व्याज या आवर्ती ठेव खात्यावरती मिळत असले आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी तुमची रक्कम कशी आहे, तुम्ही किती कालावधीसाठी ठेवत आहात त्याच्यावरती हा व्याजाचा दर अवलंबून असलेला आपल्याला थोडासा पाहायला मिळतोय. हा पहिला मुद्दा आहे. सर्वसाधारणपणे इतर जे काही खाते आहेत त्या खात्यांपेक्षा मुदत ठेव खात्यावरती व्याजदर जास्त आहे, परंतु आवर्ती ठेव खात्यामध्ये सुद्धा त्या मानानं व्याजदर चांगला असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा मुद्दा आहे, हे जे खातं आहे या खात्याची स्थिती समजण्यासाठी, ह्या खात्याची स्थिती जी आहे ती स्थिती समजण्यासाठी स्वतंत्र पुस्तक जे आहे, खाते पुस्तक जे आहे ते खाते पुस्तक या ठिकाणी काय केलं जातं, खातेदाराला दिलं जातं. म्हणजेच आवर्ती ठेव खातं जे आहे त्या आवर्ती ठेव खातं खातेदाराला त्या खात्याची स्थिती समजण्यासाठी किती रक्कम तुम्ही भरली, कोणत्या महिन्याला भरली, तिथं लेट झालं असेल तर तुम्हाला तिथं दंड म्हणून सुद्धा तुम्हाला रक्कम भरावी लागते असे आपल्याला सांगता येईल. आणि म्हणून या आवर्ती ठेव खात्यामध्ये पैसे भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या खात्याची स्थिती समजण्यासाठी खाते पुस्तक जे आहे ते काय केलं जातं, तुम्हाला दिलं जात असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि ही जे खातं आहे या खात्याचा विचार करत असताना त्या मुदत संपल्यानंतरच मुदत संपल्यानंतर एकत्रित रक्कम जी आहे ती एकत्रित रक्कम तुम्हाला व्याजासहित मिळते. एकत्रित रक्कम जी आहे ती एकत्रित रक्कम तुम्हाला काय केली जाते, व्याजासहित दिली जात असलेली आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी ज्या लोकांकडं ठराविक कालावधीनंतर पैसे पुन्हा पुन्हा येत असतात साधारणपणे, मग ते पगारदार लोक असतील, व्यावसायिक असतील की ठराविक कालावधीनंतर त्यांना पैसे मिळतात, अशा
पैशातून बचत करण्यासाठी किंवा त्याच्यातून भविष्यकाळामध्ये जास्तीची रक्कम एकदम मिळण्यासाठी अशा प्रकारचं खातं जे आहे ते काय केलं जातं, सुरू केलं जात असलेलं आपल्याला पाहायला मिळते. यामध्ये या खात्यामध्ये एकदाच रक्कम भरली जाते, याच्यामध्ये मात्र पुन्हा पुन्हा रक्कम काय केली जाते, भरली जात असलेली आपल्याला पाहायला मिळते. अशा प्रकारचं हे दुसरं खातं आहे. म्हणजे वेळ ठेवीमधलं हे दुसरा प्रकार. पहिला प्रकार पाहिला मुदत ठेव आणि दुसरा प्रकार होता आवर्ती ठेव. व्यापारी, व्यावसायिक, त्याचबरोबर नोकरदार वर्ग यांच्यासाठी हे उपयुक्त आहे. आणि हे जे खातं आहे हे खातं ज्या लोकांकडे एकदम रक्कम काही कारणाने आलेली आहे अशी रक्कम ठेवायची जर असेल तर त्या लोकांना हे मुदत ठेव खातं उपयोगाचं असलेलं आपल्याला सांगता येईल. केव्हा तर रक्कम त्यांना मिळालेली आहे, सध्या त्यांना तातडीची गरज नाही, अशा वेळेला काही ठराविक कालावधीसाठी मुदत ठेव खात्यामध्ये काय केले जातात, पैसे ठेवले जातात. हा दुसरा प्रकार. त्यातला वेळ ठेवीचे 2 प्रकार आपण पाहिले. आपल्याला मागणी ठेवी जे आहेत त्या मागणी ठेवीचे प्रकार आपल्याला काय करायचे आहेत, पाहायचे आहेत. मागणी ठेवीमध्ये 2 प्रकार आहेत. ते म्हणजे पहिला त्यातला प्रकार आहे बचत खातं किंवा त्याला बचत ठेव. असं आपल्याला त्याला म्हणता येईल. त्याला सेव्हिंग्ज अकाउंट असं आपण म्हणतो आहे. त्याला काय म्हणतो आहे, सेव्हिंग्ज अकाउंट. आणि हे जे सेव्हिंग अकाउंट जे आहे त्या सेव्हिंग अकाउंटमध्ये हे खातंसुद्धा आपल्याला पगारदार व्यक्ती असतील, मुलं असतील, गृहिणी असतील यांच्यासाठी उपयुक्त असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि बचत खात्याचा मुख्य उद्देश जो आहे तो ही जी लोकं आहेत या लोकांना बचतीची सवय लागावी, बचतीची सवय जी आहे ती सवय लागावी यासाठी बचत खाती जी आहेत ती काय केली जातात, सुरू केली जातात. म्हणजेच सर्वसामान्य लोक असतील, त्याचबरोबर नोकरदार वर्ग असेल, गृहिणी असतील, मुलं असतील यांच्याकडून जास्तीत जास्त बचत व्हावी या उद्देशानं ही बचत खाती जी आहेत ती चालवली जात असलेली आपल्याला पाहायला मिळतात. आणि ही जी खाती आहेत ही खाती पगारदार व्यक्ती, गृहिणी, मुलं यांच्यासाठी उपयुक्त असलेली आपल्याला पाहायला मिळतात. हे जे बचत खातं आहे या बचत खात्यावरती पैसे भरण्याला बंधन नाही, पैसे भरण्यास बंधन नाही, परंतु पैसे काढण्यावरती बंधनं आहेत. पैसे काढण्यावर काय आहेत, बंधनं आहेत. का बंधनं आहेत तर इथं आपण त्याचा उद्देशच मुख्य पाहिला आहे की बचतीची सवय लागावी, काहीतरी बचत तुमची व्हावी म्हणून आपण हे खातं ओपन करतोय. आणि मग हे जे खातं आहे या खात्यामध्ये पैसे भरण्याला बंधन नाही आहे. तुम्ही किती वेळा पैसे भरू शकाल त्याच्यावरती, परंतु पैसे काढण्यावरती मात्र तुम्हाला बंधन असेल आपल्याला सांगता येईल. तुम्हाला आठवड्यातून, महिन्यातून ठराविक वेळेलाच तुम्हाला काय करता येतात, याच्यातून पैसे काढता येतात असं आपल्याला सांगता येईल. या ठिकाणी व्याजाचा जर आपण विचार केला तर व्याजाचा विचार करत असताना व्याज या खात्यावरती काय मिळतं, कमी मिळत असते आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच मुदत ठेव खातं असेल किंवा आवर्ती ठेव खातं असेल त्या खात्यापेक्षा या खात्यावरती व्याजाचा दर कसा आहे, कमी असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आतापर्यंत साधारणपणे 2 ते 4% व्याज दर असले आपल्याला पाहायला मिळत होता, परंतु आता ह्या मधल्या काळामध्ये तो व्याजदर अत्यंत कमी झाला आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि राष्ट्रीयकृत बँका ज्या आहेत त्या राष्ट्रीयकृत बँका तर या बचत खात्यावरती व्याज देतच नाहीत असं आपल्याला सांगता येईल. म्हणजे इथं आता आपण कमी म्हणतो आहे, पण काही बँका ज्या आहेत, राष्ट्रीयकृत बँका ज्या आहेत त्याच्यावरती व्याजदर देत नसलेले आपल्याला सांगता येतील. व्याजाचा दर अत्यंत कमी असतो त्यांचा. त्यानंतर मग हे व्याज कसं अवलंबून आहे, कशावरती अवलंबून आहे तर तुमच्या वर्षभरामध्ये जी काही रक्कम तुमच्या खात्यावरती शिल्लक आहे, सरासरी शिल्लक आहे, म्हणजे तुम्ही पैसे भरत राहिला, काढत राहिला, तर याच्यातून जी काही शिल्लक रक्कम आहे त्या शिल्लक रकमेवर तुम्हाला काय केलं जातं, व्याज दिलं जातं. शिल्लक रकमेवर सरासरी तुमची किती रक्कम आहे खात्यावरती त्यानुसार तुम्हाला काय मिळते, त्याच्यावरती व्याज मिळते. हे व्याज तुम्हाला मासिक, त्रैमासिक, 6माही आणि वार्षिक अशा पद्धतीनं हे व्याज मिळत असलेलं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर हे जे खातं आहे हे खातं खातेदारांना इतर प्रकारचे जे काही सुविधा आहेत त्या सुविधा उपलब्ध करून या माध्यमातून दिल्या जातात. त्यामध्ये मग खाते पुस्तक असेल
चेकबुक असेल, विड्रॉ स्लिप असेल, पेइंग स्लिप असेल, त्याचबरोबर DD असेल, धनादेश असेल, ATM कार्ड असतील, त्याचबरोबर कॅश क्रेडिटची सोय असेल, ह्या ज्या सुविधा आहेत ह्या सुविधा त्या ठिकाणी काय केल्या जातात, उपलब्ध करून दिल्या जातात. आता ज्यावेळेला आपण मुदत ठेवीचा विचार केला, आवर्ती ठेवीचा विचार केला, त्या मुदत ठेवीचा विचार करत असताना मुदत ठेवीमध्ये एकदाच रक्कम आपण भरली, मग तिथं त्याला खातेपुस्तक द्यायची गरज नाही, त्याला चेकबुक द्यायची गरज नाही, त्याला पावती विड्रॉ स्लिप द्यायची गरज नाही, ती एकदाच लागणार आहे शेवटच्या वेळेला जेव्हा तो पैसे संपूर्ण काढून घेईल तेव्हा, मध्ये त्याला काही ते खातं चालवण्यासाठी गरज लागणार नाही. आवर्ती ठेव खात्यामध्ये सुद्धा पैसे काढण्याची सुविधा तुम्हाला तिथं दिली जात नाही, तर तुम्हाला फक्त पैसे भरायचे असतात. ठराविक कालावधीनंतर ठराविक रक्कम ठराविक टप्प्यात महिन्यानं किंवा कालावधीनंतर भरायची आहे आणि ती रक्कमही तुम्हाला एकदाच मिळत असते असं आपलं सांगता येईल. आणि म्हणून त्या दोन्ही खात्याला अशा प्रकारचे खातेपुस्तक असू द्या किंवा ATM कार्ड असू देत, धनादेश असू देत किंवा डेबिट कार्ड असू देत, कॅश क्रेडिटची सुविधा असू देत, त्या तिथं तुम्हाला मिळत नाहीत. मात्र बचत खात्यावरती अशा प्रकारच्या सुविधा ह्या दिल्या जात असलेल्या आपल्याला सांगता येतील. त्याचबरोबर तुम्हाला तुमचं खातं जे आहे त्या तुमच्या खात्याचं विवरण, त्याला खातेविवरण म्हणू, ताळेबंद म्हणू, ह्या ज्या सुविधा आहेत ह्या सुविधा तुम्हाला काय होत असतात तिथं मिळत असतात. तुमच्या खात्याची स्थिती समजण्यासाठी तुम्हाला ताळेबंद त्याचा मिळेल, तो विवरण तुम्हाला मिळेल, तुमच्या ज्या नोंदी तुम्ही जे काय व्यवहार झाले त्याच्या नोंदी तुमच्या केल्या जातील आणि त्याची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळत असलेली आपल्याला सांगता येईल. अशा प्रकारचं हे बचत ठेव खातं आहे. या ठिकाणी ह्या बचत ठेव खात्याचा विचार करत असताना ह्या अगोदरच्या दोन्ही खात्यांमध्ये आपण पैसे ठेवण्याचं काम करतो आहे आणि एकदाच मागतो आहे. याला मागणी ठेवी का म्हटलं आहे, तर बचत ठेव खात्यामध्ये आपण पैसे भरल्यानंतर आपल्याला जेव्हा जेव्हा पैसे पाहिजे आहेत त्या वेळेला आपण पैसे काढतो आहे, ही बाब लक्षात घ्या. म्हणून याला मागणी ठेवी असं म्हटलं आहे. म्हणजे तर मागता क्षणी तुम्हाला पैसे मिळणार आहे, जरी त्यावरती बंधन असलं, तुम्हाला रोज पैसे जरी काढता येत नसले तरी पण तुमच्या ठराविक कालावधीनंतर तुम्हाला ते पैसे तुम्ही मागितल्याबरोबर तुम्हाला मिळतात आणि म्हणून त्याला मागणी ठेवी म्हटलं आहे. आणि अगोदरच्या ज्या ठेवी आहेत त्या वेळ ठेवी म्हटलं आहे, कारण त्या विशिष्ट वेळेपर्यंत ते जे पैसे आहेत ते बँकेमध्ये काय केले जातात, ठेव म्हणून ठेवले जातात, म्हणून त्याला वेळ ठेवी म्हटले. आणि ह्या ठेवींना मागणी ठेवी म्हटले. त्यातला हा पहिला प्रकार पाहिला, बचत ठेव खाते. याच्यातला दुसरा प्रकार आहे तो म्हणजे चालू खाते. दुसरा प्रकार आहे याच्यातला मागणी ठेवीचा चालू ठेव किंवा त्याला चालू ठेव खाते, करंट अकाउंट असं म्हटलं जातं आहे. त्याला काय म्हटलं जातं आहे, करंट अकाउंट म्हटलं जातं आहे. हे जे करंट अकाउंट आहे किंवा चालू खातं जे आहे हे व्यापारी, व्यावसायिक, त्यावर संस्था ज्या असतात त्या संस्थांसाठी ही खाती काय असतात, उपयुक्त असतात. सर्वसामान्य लोक जे आहेत ती सर्वसामान्य ही खाती सुरू करू शकत नाहीत किंवा त्यांना करता येत नाहीत. तर ही खाती कोणासाठी आहेत, तर व्यापारी, व्यावसायिक संस्था जे आहेत यांच्यासाठी ही खाती उपयुक्त असलेली आपल्याला पाहायला मिळतात. ह्या खात्यावरती आपल्याला त्याचं वैशिष्ट्य जर आपलं सांगायचं म्हटलं तर सांगता येईल की हे जे खातं आहे या खात्यामध्ये कितीही वेळा पैसे भरता येतात, कितीही वेळा पैसे भरता येतात व कितीही वेळा काढता येतात, कितीही वेळा काढता येतात. म्हणजे हे जे खातं आहे हे खातं व्यापारी, व्यावसायिक संस्थांसाठी उपयुक्त आहे. या खात्याचं वैशिष्ट्य म्हणजे या खात्यावरती किती वेळा तुम्ही पैसे भरू शकाल आणि कितीही वेळा तुम्हाला पैसे काढण्याची सुविधा या खात्यामध्ये उपलब्ध करून दिली जात असलेली आपल्याला पाहायला मिळते. हे जे खातं आहे ह्या खात्यामध्ये अधिकर्ष सवलत जी आहे ती अधिकर्ष सवलत दिली जाते. अधिकर्ष सवलत जी आहे ती अधिकर्ष सवलत दिली जाते. अधिकर्ष म्हणजे काय, तर खात्यावरती जी काही रक्कम आहे त्या शिल्लक असलेल्या रकमेपेक्षा जास्तीची रक्कम काढू देणं त्याला अधिकर्ष सवलत असं म्हटलं आहे. खात्यावरती शिल्लक असलेल्या रकमेपेक्षा जास्तीची रक्कम जी आहे ती जास्तीची रक्कम काय केली जाते, इथं तुम्हाला काढू दिली जाते, त्याला अधिकर्ष सवलत असं म्हटलं जातं. म्हणजे व्यापाऱ्यांना त्यांचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी काही कारणाने त्याच्या खात्यावरती जर रक्कम कमी शिल्लक असेल तर अशा वेळेला त्याला जास्तीची रक्कम जी आहे ओव्हरड्राफ्ट ज्याला आपण म्हणतोय ती ओव्हरड्राफ्ट त्याला काढून देण्याची सवलत या खात्यावरती असते आपल्याला पाहायला मिळते. आणि फक्त याच खात्यावरती आपल्याला अधिकर्ष सवलत जी आहे ती दिली जात असलेली आपल्याला सांगता येईल. हे जे खातं आहे या खात्यावरती व्याज जे आहे ते व्याज दिलं जात नाही.
व्याज दिले जात नाही. का बरं व्याज दिले जात नाही? तर या खात्यावरती पैसे किती वेळ राहतील याचं उत्तर नाही. इथं आपण बचत ठेव खात्यामध्ये पाहतोय की किमान 8 दिवस 15 दिवस ती रक्कम त्या खात्यावरती पडून असते. मुदत ठेव खात्याचा विचार केला तर ती विशिष्ट कालावधीपर्यंत रक्कम त्याच्या खात्यावरती असते शिल्लक. आवर्ती ठेव खात्यामध्ये रक्कम शिल्लक पडत जात असते विशिष्ट कालावधीपर्यंत आणि म्हणून तिथे व्याज दिलं जातं. परंतु या खात्यावरती किती वेळा पैसे भरता येतात आणि किती वेळा पैसे काढता येत असल्यामुळं या खात्यावरती रक्कम जी आहे ती रक्कम शिल्लक असेलच असं गृहीत धरलं जात नाही आणि म्हणून या ठिकाणी हे जे खातं आहे त्या खात्यावरती व्याज जे आहे ती व्याज काय केलं जात नाही, दिलं जात नाही असं आपल्याला सांगता येईल. या खात्यावरती जसं बचत खात्याला इतर जे काही सुविधा उपलब्ध असतात म्हणजे बँकेचं पुस्तक असेल, धनादेश असतील, डेबिट कार्ड असेल, क्रेडिट कार्ड असेल, हे ज्या सुविधा आहेत या सुविधा या चालू खातेधारकाला सुद्धा दिल्या जात असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे व्यापारी व्यावसायिक संस्था यांनी जी खाती चालवलेली आहेत त्याला आपलं चालू खातं म्हणता येईल आणि त्यांच्यासाठी ही उपयुक्त आहेत. त्यांनासुद्धा बँकेचं पासबुक असेल, धनादेश पुस्तिका असतील, विड्रॉ स्लिप असेल, पेइंग स्लिप असेल, DD असतील, ATM कार्ड असतील, चेकबुक असतील, सर्व सुविधा ज्या आहेत त्या ठिकाणी त्यांना काय केल्या जातात, उपलब्ध करून दिल्या जातात असं आपल्याला सांगता येईल. त्यामध्ये रुग्णालय, शैक्षणिक संस्था, व्यापारी व्यावसायिक यांच्यासाठी ही खाती काय आहेत, उपयुक्त आहेत. अशा प्रकारची ह्या प्राथमिक कार्यातला पहिला मुद्दा आपण पाहिला, ठेवी स्वीकारणे. दुसरा मुद्दा याच्यातला पाहायचा आपल्याला तो म्हणजे कर्ज देणे. या ठिकाणी ही जी 4 खाती आपण पाहिली, ठेवी स्वीकारण्यासाठी जी काही 4 खाती जी उपलब्ध आहेत किंवा जी निर्माण केली जातात ती आपण पाहिली. त्या खात्यांच्या माध्यमातून काय केलं जातं की रक्कमा स्वीकारल्या जातात. या 4 खात्यांच्या माध्यमातून रक्कमा स्वीकारल्या जातात आणि ठेवी स्वीकारल्यानंतर पुढचं बँकेचं कार्य चालू होतं ते म्हणजे कर्ज देणं. कारण ठेवी स्वीकारल्याशिवाय बँका कर्ज देऊ शकत नाहीत. हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा याच्यातला आपल्याला सांगता येईल आणि म्हणून कर्ज देणं हे बँकेचं दुसरं महत्त्वाचं प्राथमिक कार्य असलेलं आपल्याला सांगता येईल. प्राथमिक कार्यामध्ये 2 कार्य आपण पाहतोय. पहिलं ठेवी स्वीकारणं आणि दुसरं आहे कर्ज देणं. ह्या 4 खात्यांच्या माध्यमातून ज्या ठेवी स्वीकारल्या जातील त्या ठेवी गरजू व्यक्तींना कर्जाऊ देण्याचं काम, कर्ज रूपाने देण्याचं काम जे आहे त्या बँका करत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी तुम्ही म्हणाल की बँकांना फायदा काय की ठेवी स्वीकारून इकडे कर्ज देणं, मग बँकेला काय फायदा होतोय? तर ज्यावेळेला ठेवी स्वीकारल्या जातात त्यावेळेला ठेवींचा वरती जे काही व्याज दिलं जाते ते जर 6%, 8% किंवा 10% दिलं जात असेल तर तेच जी रक्कम ठेव म्हणून स्वीकारलेली आहे तीच रक्कम कर्जधारकांना 12% दरानं, 13% दरानं, 14% दरानं ही दिली जात असलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि या दोन्हीतला जो काही फरक आहे व्याजातला, तो व्याजातला फरक म्हणजेच बँकेचं काय उत्पन्न आहे किंवा नफा आहे असं आपल्याला सांगता येईल. म्हणजे ठेवी स्वीकारणं, त्याच्यावरती व्याज देणं आणि त्याच ठेवी जास्त दरानं कर्ज म्हणून देणं, याच्यामध्ये बँकेचा नफा असलेला, उत्पन्न असलेलं आपल्याला सांगता येईल. आणि अशा प्रकारे काय केलं जातं, इतर ठेवी स्वीकारून लोकांना, गरजू व्यक्तींना, व्यावसायिकांना कर्ज म्हणून ते दिलं जात असलेलं आपल्याला सांगता येईल. म्हणजे कर्ज देत असताना ठेवी स्वीकारलेल्या रकमांमधून गरजू लोकांना कर्ज पुरवठा किंवा आगाऊ रकमा, उचल रक्कम म्हणून काय केलं जातात त्या दिल्या जातात. त्यामध्ये आपल्याला काही प्रकार त्यातले पाहायला मिळतात. त्यातला पहिला प्रकार आहे कर्ज किंवा त्याला कर्जे असंही म्हटलंय. कर्ज किंवा कर्जे असा शब्द तिथं वापरलेला आहे, त्याला लोन्स आपण म्हणतोय. आणि त्याचा विचार करत असताना सामान्यतः कर्ज जे आहेत ती कर्ज 1 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीची कर्ज असतात. 1 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी कालावधीची असतात. म्हणजे कर्ज आणि आगाऊ रकमा किंवा उचल रकमांचा फरक आपल्याला जर पाहायचा म्हटलं तर कर्ज म्हटलं तर त्यामध्ये कर्ज जे आहे ती कर्ज 1 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी जेव्हा रकमा कर्ज म्हणून दिल्या जातात किंवा व्यावसायिकांना पुरवले जातात तेव्हा त्याला काय म्हणता येईल, आपल्याला कर्ज असं म्हणता येईल. मग आगाऊ रकमांचा विचार करत असताना आगाऊ रकमा ज्या आहेत किंवा उचल ह्या ज्या रकमा आहेत, ॲडव्हान्स ज्याला आपण म्हणतोय, साधारणपणे त्यांचा कालावधी जो आहे तो 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी जेव्हा व्यावसायिकांना, व्यापाऱ्यांना रकमा पुरवल्या जातात, वित्तपुरवठा केला जातो तेव्हा त्याला काय म्हणता येईल, आपल्याला उचल किंवा आगाऊ रकमा असं आपल्याला त्याला म्हणता येईल, ॲडव्हान्स असं म्हणता येईल. मग ही जी कर्ज आहेत त्या कर्जाचा विचार करत असताना ही कर्ज 1 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीची असलेली आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी
ज्या व्यक्तीला कर्ज पाहिजे त्या व्यक्तीला जी कर्जाची रक्कम आहे ती कर्जाची रक्कम मंजूर केली जाते आणि मंजूर झालेली जी काही रक्कम आहे ती रक्कम तो टप्प्याटप्प्यानं तो काय करू शकतो, वापरू शकतो. म्हणजे ही जी रक्कम आहे ती रक्कम कशी वापरायची, त्याला किती तातडीने त्याची गरज आहे किंवा त्याला त्याची गरज किती रकमेची आहे सुरुवातीला, नंतर किती त्याला रक्कम लागणार आहे, त्यानुसार तो कर्ज मंजूर करून घेईल आणि ती रक्कम जी आहे ती काय करेल, तो टप्प्याटप्प्याने वापरेल किंवा एकाच वेळेला सर्व रक्कम तो वापरू शकेल. परंतु त्याला जेवढी रक्कम मंजूर झालेली आहे त्या सर्व रकमेवरती त्याला व्याज द्यावं लागतं. सर्व रक्कम जी आहे मंजूर झालेली जी काय रक्कम आहे त्या मंजूर झालेल्या रकमेवर व्याज द्यावे लागते. म्हणजे कर्जाचा विचार आपण करतोय. कर्जाचा विचार करत असताना कर्ज हे 1 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी जेव्हा बँकांकडून रक्कम पुरवली जातात तेव्हा त्याला आपण कर्ज म्हणतोय. ह्या कर्जाची रक्कम जी आहे ती कर्जाची रक्कम मंजूर झाल्यानंतर ती रक्कम तो व्यापारी व्यावसायिक टप्प्याटप्प्याने वापरू शकतो, त्याच्या गरजेनुसार वापरू शकतो. परंतु त्याला जेवढी रक्कम मंजूर झालेली आहे त्या संपूर्ण रकमेवर त्याला काय करावं लागतं, व्याज द्यावं लागत असलेलं आपल्याला सांगता येईल. मग हे जे कर्ज जे आहे त्या कर्जामध्ये 3 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. अल्प कालावधीसाठीचं कर्ज, मध्यम मुदतीचं कर्ज आणि दीर्घ कालावधीचं कर्ज. या ठिकाणी साधारणपणे 1 वर्षापर्यंत जे काय कर्ज दिलं जातं आहे, 1 वर्ष साधारणपणे 1 वर्षापर्यंत जे काय कर्ज आहे ते कर्ज हे अल्प मुदतीचं कर्ज असलेलं आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर 1 वर्षापेक्षा जास्त परंतु 5 वर्षापेक्षा कमी कालावधीचे काय कर्ज आहे तर ते कर्ज मध्यम मुदतीचं कर्ज म्हणून त्याला म्हटलं जातं. आणि दीर्घ मुदतीचं कर्ज जे आहे, कर्जाचा कालावधी जो आहे तो 5 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी जर कर्ज घेतलं असेल तर त्याला दीर्घ कालावधीसाठीचं कर्ज असं म्हणता येईल. अशा प्रकारे आपल्याला ह्या कर्जाचा विचार इथं करता येईल. म्हणजे कर्ज जी दिली जातात ती 1 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी दिली जातात. पहिला मुद्दा, कर्जाची रक्कम मंजूर झाल्यानंतर तो कर्जदार जो घेणारा आहे तो त्याला पाहिजे तेव्हा त्याच्या गरजेनुसार ते कर्ज वापरू शकतो. त्याला जेवढं मंजूर कर्ज झालेले आहे त्या संपूर्ण रकमेवर त्याला काय करावं लागतं, व्याज द्यावं लागतं. आणि हे जे कर्जाचा प्रकार आहे त्यामध्ये अल्प मुदतीचं कर्ज, मध्यम मुदतीचं कर्ज आणि दीर्घ मुदतीचं कर्ज असे 3 प्रकार आहेत. सर्वसाधारणपणे 1 वर्षापर्यंत जे काय कर्ज दिलं जातं त्याला अल्प कालावधीचं कर्ज म्हटलं जातं आहे. 1 वर्षापेक्षा जास्त आणि 5 वर्षापेक्षा कमी कालावधीचं जर कर्ज घेतलं असेल तर त्याला मध्यम मुदतीचं कर्ज म्हटलं जातं. आणि 5 वर्षापेक्षा अधिक कालावधीचं जर कर्ज घेतलं असेल तर त्याला दीर्घ कालावधीचं कर्ज असं म्हटलं जातं. यामध्ये दुसरा प्रकार आपला पाहायचा आहे या कर्ज देण्यातला, तो म्हणजे उचल किंवा आगाऊ रकमा. उचल किंवा आगाऊ रकमा. या ठिकाणी आगाऊ रकमाचा विचार करत असताना आगाऊ रक्कम कर्ज असं म्हटलं, त्याला आगाऊ रक्कम कर्ज असं म्हटलं. या ठिकाणी कर्ज आपण पाहिलं आणि कर्ज विचार करत असताना जेव्हा 1 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी जेव्हा वित्तपुरवठा केला जातो, व्यावसायिकांना व्यापाऱ्यांना कर्ज पुरवठा केला जातो तेव्हा आपण त्याला कर्ज म्हणतोय. आणि उचल किंवा आगाऊ रकमांचा जेव्हा आपण विचार करतोय तेव्हा सर्वसाधारणपणे 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी ज्यावेळेला व्यावसायिकांना व्यापाऱ्यांना त्यांच्या गरजा भागवण्यासाठी रक्कम पुरवली जाते तेव्हा त्याला आगाऊ रकमा किंवा उचल असं म्हटलेलं जातं. त्यामध्ये 3 प्रकार असले आपल्याला पाहायला मिळतात. त्यातला पहिला प्रकार आहे रोखपत. पहिला प्रकार आहे रोखपत. त्याला कॅश क्रेडिट असं म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं, कॅश क्रेडिट असं म्हटलं जातं. शेतकरी जे आहे त्या शेतकऱ्यांना व्यावसायिकांना व्यापाऱ्यांना बचत खातं जे आहे ते बचत खातेधारकांना आणि चालू खातेधारकांना ही सुविधा जी आहे ती उपलब्ध आहे. बचत खातेधारक आणि चालू खातेधारक जे आहेत त्यांना त्यांच्या ज्या काही दैनंदिन गरजा ज्या आहेत त्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी त्यांना जो वित्तपुरवठा लागतो, कर्ज पुरवठा लागतो, तो या रोखपत्तीच्या माध्यमातून
कॅश क्रेडिटच्या माध्यमातून तो पुरवला जात असलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। आणि हा पहिला प्रकार याच्यातला आपल्याला सांगता येईल। चालू खातेधारक असतील, बचत खातेधारक असतील यांना अल्प कालावधीसाठी त्याचबरोबर मध्यम कालावधीसाठी जी काही कर्जपुरवठा लागतो तो कर्जपुरवठा या रोख पत किंवा कॅश क्रेडिटच्या माध्यमातून काय केला जातो, पुरवला जात असलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। मात्र हे जे रोखपतीच्या माध्यमातून जो काही कर्ज पुरवठा केला जातो आहे त्याच्यावरती व्याजाचा दर जो आहे तो व्याजाचा दर हा जास्त असलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। व्याजाचा दर कसा आहे, जास्त आहे। त्यानंतर दुसरा मुद्दा आहे त्यातला तो म्हणजे अधिकर्ष खाते, अधिविकर्ष खाते। अधिविकर्ष खाते विचार करत असताना अधिविकर्ष ज्याला अधिकर्ष सवलत आपण म्हटलं, ओव्हरड्राफ्टची सवलत ज्याला आपण म्हटलं, ही ओव्हरड्राफ्टची सवलत जी आहे ती फक्त चालू खातेधारकांना दिली जाते। चालू खातेधारक जे आहेत त्या चालू खातेधारकांना ही सवलत दिली जात असलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि 15 ते 60 दिवसापर्यंतचा हा कालावधी आहे। 15 ते 60 दिवसासाठी हा वित्तपुरवठा कर्जपुरवठा केला जात असलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। चालू खातेधारक जे आहेत त्या चालू खातेधारकांना ही सेवा दिली जाते। रोखपत कोणाला दिली जाते तर बचत खाता आणि चालू खातेधारकांना दिली जाते। तर अधिविकर्ष सवलत जी आहे ती फक्त चालू खातेधारकांना दिली जाते आणि चालू खातेदारांना 15 ते 60 दिवसासाठीचा हा कर्जपुरवठा जो आहे, ओव्हरड्राफ्टची सुविधा जी आहे ती दिली जाते। त्यांच्या जे काही व्यवहार असतात ते पूर्ण करण्यासाठीची सुविधा त्यांना उपलब्ध करून दिली जात असलेली आपल्याला पाहायला मिळते। मग त्यांना विशिष्ट रकमेपर्यंतची रक्कम उचलण्याची परवानगी त्यांना दिली जाते। त्यांचं खातं जे आहे त्या खात्यावरती विशिष्ट रकमेपर्यंत काय करू शकतात, रक्कम उचलू शकतात। मग त्यांना 1 लाख रुपयापर्यंत रक्कम जर उचलण्यास परवानगी दिली असेल तर त्यांनी जेवढी रक्कम वापरलेली आहे त्याच रकमेवरती त्यांना व्याज भरावं लागतं, संपूर्ण रकमेवरती व्याज भरावं लागत नाही। मात्र इथं कर्जाचा जेव्हा आपण विचार केला तेव्हा आपण पाहिलं की कर्जधारकाला जेवढं रक्कम मंजूर केलेली आहे त्यांनी ती रक्कम कशी जरी वापरली, टप्प्याटप्प्यानं जरी वापरली तरी पण त्याला संपूर्ण रकमेवर व्याज द्यावं लागतं। मात्र या अधिविकर्ष सवलतीमध्ये जो खातेदार आहे त्या खातेदाराला जेवढी रक्कम उचलण्यास परवानगी दिलेली आहे परंतु त्यातली जेवढी रक्कम त्यांनी वापरलेली आहे तेवढ्याच रकमेवरती त्याला व्याज काय करावं लागतं, द्यावं लागत असलेलं आपल्याला सांगता येईल। हे एक स्वतंत्र खातं नाही तर चालू खातेदार जे आहेत त्या चालू खातेधारकांना ही सवलत काय केलेली असते, दिली जात असलेली आपल्याला पाहायला मिळते। ही तात्पुरती व्यवस्था असते। अधिविकर्ष सवलत देणं, ओव्हरड्राफ्ट त्यांना देणं म्हणजे काय आहे, ती तात्पुरती सवलत आहे। त्यांचे जे काही व्यवहार आहेत ते पूर्ण करण्यासाठी त्यांना काय केलेली आहे, ती सवलत दिलेली आहे। त्यातला तिसरा प्रकार आहे तो म्हणजे हुंडीची वटणावळ। हुंडीची वटणावळ त्याला बिल ऑफ एक्सचेंज असं म्हणता येईल किंवा डिस्काउंटिंग ऑफ बिल असं आपल्याला म्हणता येईल। त्याला बिल ऑफ एक्सचेंज किंवा डिस्काउंटिंग ऑफ बिल असं म्हणता येईल। या ठिकाणी आपण पाहतोय की व्यापारी व्यवहार जे आहेत ते व्यापारी व्यवहार अनेक वेळेला उधारीवरती होत असतात आणि उधारीवरती जे व्यवहार होतात त्यावेळेला त्या ठिकाणी हुंडी ही लिहिली जाते। जसं आपण चेक देतो तशाच प्रकारची ही हुंडी लिहिलेली असते। तुम्हाला बिल ऑफ एक्सचेंजमध्ये अकाउंट या विषयामध्ये तुम्हाला बिल ऑफ एक्सचेंजचे प्रकरण आहे त्याच्यामध्ये ह्या ज्या हुंड्या आहेत त्यांची माहिती तुम्हाला मिळेल। तिथं एक ड्राफ्ट तयार केलेला असतो किंवा तुम्हाला करावा लागतो आणि त्यामध्ये ज्यांनी उधारीवरती माल विकलेला आहे, ज्यांनी उधारीवरती माल विकलेला आहे तो खरेदीदारावरती काय करतो, ती हुंडी लिहित असतो। ड्रावर आणि ड्रावी, ड्रावर म्हणजे हुंडी तयार करणारा आणि ड्रावी म्हणजे ज्याच्यावरती हुंडी काढली असा। मग तो ड्रावी जो आहे त्याने ती हुंडी काय करायची असते, स्वीकारायची असते आणि ती हुंडी स्वीकारल्यानंतर ती ॲक्सेप्ट केल्यानंतर ती हुंडी कोणाकडे येते तर ड्रायव्हरकडे येते। म्हणजे ज्यांनी हुंडी तयार केलेली आहे त्याच्याकडे येते आणि ती हुंडी तो काय करतो, बँकेत जाऊन डिस्काउंटिंग करतो, त्याची भांडवलाची गरज भागवतो। त्याला काय म्हटलं जातं, हुंडीची वटणावळ असं म्हटलं जातं। त्याला काय म्हटलं जातं, हुंडीची वटणावळ असं म्हटलं जातं। आणि ह्या हुंडीच्या वटणावळीतून ह्या माध्यमातून व्यापारी व्यावसायिक वित्तपुरवठा करून घेतात किंवा कर्जपुरवठा त्यांना उपलब्ध होतो असं आपल्याला सांगता येईल। या ठिकाणी ही जी हुंडी आहे ती हुंडी वटविण्यासाठी बँका काय करतात, विशिष्ट कमिशन घेतात आणि बाकीची रक्कम जी आहे ती रक्कम कोणाला देतात तर त्या ड्रायव्हरला, हुंडी तयार करणाऱ्याला किंवा ज्याची हुंडी आहे त्याला देतात असं आपल्याला सांगता येईल। आणि त्यामध्ये मुदत संपल्यानंतर ती बँक काय करते,
तर जो ड्रावी आहे ज्याच्यावरती हुंडी काढलेली आहे त्याच्याकडून ती रक्कम काय केली जाते, वसूल केली जात असलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच या ठिकाणी व्यापारी व्यावसायिक जे आहेत त्या व्यापारी व्यावसायिकांना विनिमय बिलावर अग्रिम सुविधा जी आहे ती अग्रिम सुविधा या माध्यमातून हुंडीच्या घटनावळीच्या माध्यमातून दिली जात असलेली आपल्याला सांगता येईल. आणि जेव्हा मुदत संपेल तेव्हा दुसरा पक्ष जो आहे म्हणजे ज्याच्यावरती हुंडी काढलेली आहे त्याच्याकडून काय केली जाते, ती रक्कम वसूल केली जाते. अशा प्रकारे आपल्याला व्यावसायिक बँकांची प्राथमिक कार्य जे आहे ती काय करता येतील, सांगता येतील. पुढच्या लेक्चरला आपण व्यावसायिक बँका ज्या आहेत त्या व्यावसायिक बँकांची दुय्यम कार्य जे आहेत ती दुय्यम कार्य आपण पाहणार आहोत. धन्यवाद.